पनवेल तालुक्यात चोरी घरफोडीच्या घटना सातत्यानं घडत असतानाच आता शहरात भामट्यांनी नागरिकांना लुबाडण्याचं नवीनच धोरण अवलंबलंय। तृतीयपंथींनी चांगला आशीर्वाद दिला तर आपली बरकत होते, मात्र त्यांनी शाप दिले तर आपल्याला हानी होऊ शकते, अशी मानसिकता समाजात रुजली आहे। याच समजुतीचा गैरफायदा घेत काही भामटे नागरिकांना भीती दाखवत पैसे लुबाडत आहेत। याबाबतची घटना पनवेल शहरात घडली आहे। तृतीयपंथी असल्याचं भासवत तिघा पुरुषांच्या टोळीनं तक्का परिसरात राहणाऱ्या एका घरात जबरदस्ती प्रवेश केला। पैसे द्या अथवा शिव्याशाप देऊन परिवाराला दुखापत करण्याची भीती त्यांनी दाखवली। मात्र या त्रिकुटाचे मनसुबे यशस्वी होण्याआधीच पनवेल शहर पोलिसांनी या 3 भामट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। अधिक चौकशीमध्ये या त्रिकुटानं आपण तृतीयपंथी नसून पुरुष असल्याचं सांगितलं आणि उदरनिर्वाहासाठी गेल्या काही महिन्यापासून साडी परिधान करून तृतीयपंथी असल्याचं भासवून पैसे जमा करत असल्याचंही सांगितलं। याबाबत पनवेल शहर पोलिसांनी सतीश व्यंकट करमुळे वय 45 वर्ष, किरण सीताराम विभूते वय 35 वर्ष आणि सुनील यल्लाप्पा मुळे वय 23 वर्ष यांना ताब्यात घेतलंय। मात्र पनवेलकरांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।